नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरुवात करतोय अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. जो आपण सॉलिड स्टेटचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण ज्यावेळेस कॉलेज स्टार्ट होईल त्यावेळेस काय करणार आहे, स्टडी करणार आहे. आज अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स या चॅप्टरला आपण काय करतोय, सुरुवात करतोय. Alcohols, phenols and ethers. There are 3 parts in their chapter. चॅप्टरचे 3 पार्ट्स, अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. त्यामध्ये आज आपण सुरुवात करतोय अल्कोहोल्स. फर्स्ट अल्कोहोल्स. आपल्याला जनरली अल्कोहोल कशाला म्हणायचं ते माहिती आपण 11वीला शिकलेलो आहे. अल्कोहोल की ज्या कंपाऊंडमध्ये काय असेल, हायड्रॉक्सी ग्रुप असेल किंवा OH ग्रुप असेल. आपल्याला इथेनॉल, मिथिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल हे आपण स्टडी केलं आहे. पण पूर्ण डिटेल स्टडी करायचं आपण हे चॅप्टरमध्ये. कशाला म्हणायचं, अल्कोहोल्स. बऱ्याच वेळेस एक्झामला क्वेश्चन विचारला तो, व्हॉट इज मीन बाय अल्कोहोल्स, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन. मग आपल्याला अल्कोहोल म्हणजे काय ती प्रॉपर डेफिनेशन ते आपल्याला एक्झाममध्ये रिटर्न करावं लागणार आहे. मग अल्कोहोलचे आपण स्टार्टिंगला सुरुवातीला डेफिनेशन स्टडी करूया. कशाला म्हणायचं अल्कोहोल्स. अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सी derivatives of hydrocarbons in which one or more hydrogen atoms are replaced by OH. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, हायड्रॉक्सी ग्रुप. रिप्लेस बाय हायड्रॉक्सी ग्रुप किंवा OH ग्रुप इज कॉल्ड अल्कोहोल. बघा, अल्कोहोल कशाला म्हणतोय, अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स. तो कशाचे डेरिव्हेटिव्ह आहे, हायड्रोकार्बन्स. आता आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बन कशाला म्हणतोय, हायड्रोकार्बन्स नावामध्ये बघा का त्या कंपाऊंडमध्ये काय पाहिजे, हायड्रोजन पण पाहिजे, पण काय पाहिजे, कार्बन पाहिजे. इन विच वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम, एक किंवा एकापेक्षा जास्त काय आहे, हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस करायचे आपल्याला, OH ग्रुपने. OH ग्रुपला काय म्हणतो आपण, हायड्रॉक्सी ग्रुप. आपण ह्या अशा कंपाऊंड काय होणार आहे, अल्कोहोल. का ज्या कंपाऊंडमध्ये काय असेल, OH ग्रुप असेल त्या कंपाऊंडला आपण काय होणार आहे, अल्कोहोल्स. अल्कोहोल्स मे बी ॲरोमॅटिक और ॲलिफॅटिक. द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल इज ROH अँड AROH. जर ROH असेल, R म्हणजे अल्किल ग्रुप. जर स्ट्रेट चेन मध्ये असेल, ॲलिफॅटिक कंपाऊंड जर असेल, त्या कंपाऊंडला म्हणणार आपण ॲलिफॅटिक अल्कोहोल्स. आणि जर ॲरोमॅटिक अल्कोहोल असेल, इथं एक बेन्झिन रिंग असेल सपोज, त्याला आपण म्हणतो फिनॉल्स. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे असेल त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडला किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंडचा हायड्रोजन ॲटम आपण कशाने रिप्लेस करतोय, OH ग्रुपने रिप्लेस करतोय, त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल. आणि ॲलिफॅटिक कंपाऊंडचा हायड्रोजन ॲटम आपण हायड्रॉक्सी ग्रुपने जर रिप्लेस केला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲलिफॅटिक अल्कोहोल्स. म्हणजे आपण अल्कोहोल जर म्हणतोय का हायड्रॉक्सी ग्रुप जो असेल, हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह असेल तो कुणाचा असेल, हायड्रोकार्बनचा असेल. एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हायड्रॉक्सी ग्रुपने किंवा OH ग्रुपने रिप्लेस करायचे, त्या कंपाऊंडला आपण अल्कोहोल्स. नेक्स्ट पॉईंट आपला क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन of alcohol. Alcohol are
classified into, there are 4 types. First one is monohydric alcohol, monohydric alcohols. Second one is dihydric alcohols. Third one is trihydric alcohols, and fourth one is polyhydric alcohols. जे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आहे, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन किती टाईपमध्ये केलं आहे? 4 टाइप्स. फर्स्ट वन इज मोनोहायड्रिक अल्कोहोल, सेकंड वन इज डायहायड्रिक अल्कोहोल, थर्ड वन इज ट्रायहायड्रिक अल्कोहोल, and fourth one is polyhydric alcohols. Dihydric alcohols are also called as diols. काय म्हणतो आपण? डायोल्स पण म्हणतात. म्हणजे डायहायड्रिक अल्कोहोल आपण डायहायड्रिक अल्कोहोल पण म्हणू शकतो, त्याच कंपाऊंडला आपण डायोल्स पण म्हणू शकतो, आणि त्याला अजून एक नाव आहे ग्लायकॉल्स. त्यालाच काय म्हणू शकतो आपण? ग्लायकॉल्स. जसं डायहायड्रिक अल्कोहोलला आपण डायोल्स म्हणू शकतो किंवा ग्लायकॉल्स म्हणू शकतो, सेम ट्रायहायड्रिक अल्कोहोल असेल त्याला आपण म्हणतो ट्रायोल्स. आणि ट्रायोल्सलाच अजून एक नाव आहे ग्लिसरॉल. त्याला आपण काय म्हणू शकतो? ग्लिसरॉल्स. म्हणजे बघा क्लासिफिकेशन जे असेल 4 ग्रुपमध्ये डिवाइड केले. फर्स्ट असेल मोनोहायड्रिक अल्कोहोल, सेकंड असेल डायहायड्रिक अल्कोहोल, थर्ड असेल ट्रायहायड्रिक अल्कोहोल, फोर्थ वन असेल पॉलीहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल also called as diols or glycols, and trihydric alcohols also called as triols or glycerin किंवा glycerols. These are studied one by one in details. First study करूया आपण monohydric alcohols. First question is arises, what is mean by monohydric alcohols? Monohydric alcohol contains, किंवा आपण असे लिहू शकतो, it contains only one hydroxy group, only one hydroxy group, त्यालाच आपण म्हणतोय OH group, in their molecule, in their molecule. अशा कंपाऊंडमध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल contains only one hydroxy group. Alcohol contains only one hydroxy group in their molecule. Such type of alcohol is called as monohydric alcohol. For example, ethyl alcohol. Ethyl alcohol. आता इथिल ग्रुप येतो, याचा अर्थ किती कार्बन असणार? इट कंटेन्स 2 कार्बन. इट मीन्स दॅट CH3CH2OH. सपोज प्रोपेनॉल, इट कंटेन्स 3 कार्बन, CH3CH2CH2OH. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये, इन सिंपल वर्ड, ज्या कंपाऊंडमध्ये एकच हायड्रॉक्सी ग्रुप असेल, ओनली वन हायड्रॉक्सी ग्रुप ज्या कंपाऊंडमध्ये असेल, अशा टाईपच्या अल्कोहोलला किंवा त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे? मोनोहायड्रिक अल्कोहोल. सो मेनी एक्झाम्पल. इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोलच आपण म्हणतो इथेनॉल. प्रोपेनॉल त्यालाच आपण म्हणतो प्रोपिल अल्कोहोल. त्याच्यामध्ये आयसोप्रोपिल अल्कोहोल असेल, टर्शियल ब्युटिल अल्कोहोल असेल, त्यानंतर तुमच्याला सपोज मिथेनॉल असेल, त्याला आपण म्हणतो मिथिल अल्कोहोल. सेकंड वन बघायचं आपल्याला डायहायड्रिक अल्कोहोल. सेकंड वन असेल आपल्याला डायहायड्रिक अल्कोहोल. आता डायहायड्रिक अल्कोहोल आपण कशा म्हणणार आहे? द अल्कोहोल्स कंटेन्स 2 हायड्रॉक्सी ग्रुप,
situated on different carbon atoms, on different carbon atoms is called, such type of alcohol is called as dihydric alcohol. In simple word, ज्या अल्कोहोल मध्ये 2 हायड्रॉक्सी ग्रुप असेल पण ते हायड्रॉक्सी ग्रुप सिच्युएटेड म्हणलं बघा डिफरंट कार्बन ॲटम, ती काय असणार आहे वेगवेगळ्या कार्बन ॲटमला अटॅच असेल, अशा टाईपच्या अल्कोहोलला आपण काय म्हणणार आहे डायहायड्रिक अल्कोहोल किंवा त्यालाच आपण म्हणणार आहे डायॉल्स. काय म्हणणार आपण त्याला डायॉल्स, का ज्या कंपाऊंडमध्ये 2 हायड्रॉक्सी ग्रुप असेल वेगवेगळ्या कार्बनला काय असेल अटॅच असेल. फॉर एक्झाम्पल इथिलीन ग्लायकॉल, एक्झाम्पल इथिलीन ग्लायकॉल. आता इथिलीन ग्लायकॉल जे असेल त्या इथिलीन ग्लायकॉलमध्ये कंपाऊंड असेल 2 कार्बन CH2 आणि किती हायड्रॉक्सी ग्रुप त्यात असेल OH. बघा जी आपण डेफिनेशन लिहिली ती डेफिनेशन विथ एक्झाम्पल ते काय आलं पाहिजे मॅच झालं पाहिजे. आपण काय म्हणलंय अल्कोहोल कंटेन्स 2 हायड्रॉक्सी ग्रुप, या कंपाऊंडमध्ये 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे, म्हणजे इथपर्यंत डेफिनेशन आपले काय आले परफेक्ट झाले. पुढे काय म्हटलंय सिच्युएटेड ऑन, म्हणजे ते अशा कार्बन ॲटमचे बघा डिफरंट कार्बन ॲटम वेगवेगळ्या कार्बनला OH ग्रुप ह्या कार्बनला एक असेल ह्या कार्बनला एक, वेगवेगळ्या कार्बनला काय होते ते अटॅच होत आहे. सेम टाईपच्या कार्बनला किंवा एकाच कार्बनला अटॅच आहे का नाही, म्हणजे डेफिनेशन आणि एक्झाम्पल आपलं काय होते मॅच होते. याचा अर्थ अल्कोहोल कंटेन्स 2 हायड्रॉक्सी ग्रुप situated on different carbon atom, such type of alcohol is called as dihydric alcohol or diols. Next, third one is trihydric alcohol. Trihydric alcohol म्हणजे आपण काय म्हणेन alcohols contains 2 ऐवजी काय मिळतात आता 3 hydroxy group or OH group situated on different carbon atoms. बघा डेफिनेशन मध्ये फक्त कुठे चेंज झाला आहे, इथं 2 च्या ऐवजी काय आपला 3 झालंय, बाकी डेफिनेशन काय असेल सेम असेल. जसे डायहायड्रिकची डेफिनेशन आहे सेम ट्रायहायड्रिकची डेफिनेशन असेल का अल्कोहोल्स कंटेन 3 हायड्रॉक्सी ग्रुप situated on different carbon atom is called as trihydric alcohol or triols. त्यालाच काय म्हणतो आपण ट्रायोल्स, का ज्या कंपाऊंड मध्ये 3 हायड्रॉक्सी ग्रुप असणार आहे पण ते हायड्रॉक्सी ग्रुप 3 वेगवेगळ्या कार्बनला काय असेल अटॅच असेल किंवा जॉईंट असेल, अशा टाईपच्या किंवा सच टाईप ऑफ अल्कोहोल इज कॉल्ड एज ट्रायहायड्रिक अल्कोहोल और त्याला आपण काय म्हणतोय ट्रायोल्स. एक्झाम्पल घेऊ आपण, सपोज एक्झाम्पल ग्लिसरॉल, एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल काय ग्लिसरॉल. आता ग्लिसरॉल जर बघितलं आपण स्ट्रक्चर, हे कंपाऊंडला आपण काय म्हणतोय ग्लिसरॉल. बघा आता ग्लिसरॉल किंवा त्याला अजून नाव आहे की ग्लिसरीन, ग्लिसरॉललाच काय म्हणतो आपण ग्लिसरीन म्हणतो. मग आता सपोज त्या कंपाऊंडमध्ये बघा किती कार्बन आहे, 3 कार्बन, किती हायड्रॉक्सी ग्रुप आहे 3 हायड्रॉक्सी ग्रुप 1 2 3 situated on different carbon atom, such type of example काय ट्रायहायड्रिक अल्कोहोलचे, म्हणजे त्याला आपण तो ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन. आता OH ग्रुप जे अटॅच असेल ते कोणत्या वेगवेगळ्या कार्बनला, आपण याला काय म्हणतोय ग्लिसरॉल. जर याचं आपण IUPAC नेम जर दिलं तर आपला एक्झाम्पल करण्याचं आहे ते ट्रायोल्स आहे. या कंपाऊंड मध्ये किती कार्बन अटॅच आहे 1 2 3 कार्बन असेल तर पॅरेंट अल्केन कोणता झाला आपला प्रोपेन, याच्यात कंपाऊंड नाव असेल प्रोपेन. नंबरिंग जर दिली आपण 1 2 3 किंवा 1 2 3 प्रोपेन 1 2 3 ट्रायोल्स, त्याचं नाव काय होईल IUPAC नेम प्रोपेन. प्रोपेन काय घेतलं कारण पॅरेंट अल्केन किती कार्बनचं आहे 3 कार्बनचं, म्हणून प्रोपेन 1 2 3 ट्रायोल्स. याचा अर्थ 1 2 आणि 3 नंबरच्या पोझिशनला काय द्यायचे हायड्रॉक्सी ग्रुप किती येते 3 आहे, 3 हायड्रॉक्सी ग्रुप म्हणून काय घेतलं आपण त्याला ट्रायोल्स. म्हणजे जर तुम्ही कॉमन नेम जर बघितलं तर कॉमन नेम असेल ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन, ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीन असेल हे त्याचं कॉमन नेम असेल. आणि IUPAC नेम जर घेतलं तर IUPAC नेम काय असेल प्रोपेन 1 2 3 ट्रायोल्स, प्रोपेन 1 2 3
ट्रायल्स. एक कशाचं एक्झाम्पल झालं आपल्याला ट्रायहायड्रिक अल्कोहोल किंवा ट्रायल्सचं एक्झाम्पल. नेक्स्ट जर फोर्थ पार्ट जर बघितला अल्कोहोलचं टाईप्स, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. फोर्थ लास्ट पॉईंट बघितला आपण आता पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स. जर पॉलीहायड्रिक अल्कोहोल बघितलं तर पॉलीहायड्रिकचं काय होईल, द अल्कोहोल कंटेन्स more than 3 hydroxy group, more than 3 hydroxy तर आपण म्हणतो OH group situated on different carbon atoms, is called polyhydric alcohol, or this type of alcohol is called as polyhydric alcohol. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये 3 पेक्षा किंवा ज्या अल्कोहोलमध्ये 3 पेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच असेल कार्बन ॲटमला, सिच्युएटेड ऑन डिफरंट कार्बन ॲटम, त्या टाईपच्या अल्कोहोलला आपण काय होणार आहे, पॉलीहायड्रिक अल्कोहोल. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल इज सॉर्बिटॉल. बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे आपलं, सॉर्बिटॉल. आता सॉर्बिटॉल जे एक्झाम्पल आहे ते काय हेक्झा हायड्रॉक्सी अल्कोहोलचं आहे. म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये किती हायड्रॉक्सी ग्रुप असणार आहे, 6. म्हणजे सॉर्बिटॉल असेल, सॉर्बिटॉल स्ट्रक्चर काय येईल बघा, CH2OH बघा. हे कंपाऊंडचा सॉर्बिटॉल जो असेल, सॉर्बिटॉल जर स्ट्रक्चर आपण स्टडी केलं, सॉर्बिटॉल काय असेल का ज्या कंपाऊंडमध्ये बघा किती हायड्रॉक्सी ग्रुप येत आहे, 1 2 3 4 5 आणि 6 हायड्रॉक्सी ग्रुप त्या कंपाऊंडमध्ये. याचा अर्थ अल्कोहोल कंटेन्स मोर दॅन 3 पेक्षा काय येतं, नक्कीच ते काय येत आहे, जास्त येत आहे. म्हणून आपण त्याचं बेस्ट एक्झाम्पल घेतलं आपण सॉर्बिटॉल. आणि सॉर्बिटॉलच काय म्हणतो आपण, हेक्झा हायड्रिक अल्कोहोल. याला काय म्हणतो आपण, हेक्झा हायड्रिक अल्कोहोल. हेक्झा हायड्रिक अल्कोहोल का म्हटलं, कारण त्या कंपाऊंडमध्ये 6 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. किती का हायड्रॉक्सी ग्रुप आहे, 6. आता जर आपण त्या कंपाऊंडचा जर व्यवस्थित विचार केला तर प्रत्येक कार्बन जो असेल त्या प्रत्येक हायड्रॉक्सी ग्रुप वेगवेगळ्या कार्बन अटॅच. जर 1 2 3 4 5 6 हायड्रॉक्सी ग्रुप हे काय आहे, सिच्युएटेड ऑन डिफरंट कार्बन ॲटम. आणि म्हणून सॉर्बिटॉल आपण कोणत्या ग्रुपमध्ये टाकलंय, पॉलीहायड्रिक अल्कोहोलमध्ये, कारण त्याच्यामध्ये मोर दॅन 3 पेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप आहे प्रेझेंट आहे. येते लक्षात. म्हणजे हे झालं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल कशाला म्हणणार आपण, अल्कोहोल आर द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा आहे तो, हायड्रोकार्बनचा, इन विच 1 or more हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सी ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्कोहोल. आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन जर बघितलं ते किती ग्रुपमध्ये पडते, 4. फर्स्ट असेल मोनोहायड्रिक अल्कोहोल, सेकंड असेल डायहायड्रिक, थर्ड वन असेल ट्रायहायड्रिक, फोर्थ वन असेल पॉलीहायड्रिक. जे डायहायड्रिक अल्कोहोल असेल, डायहायड्रिक अल्कोहोलचं आपण काय म्हणतो डायॉल्स, आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोल काय म्हणतो आपण ट्रायॉल्स. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू पॉईंट स्टडी करूया. मोनोहायड्रिक अल्कोहोल जे असेल त्याचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन, आपण या ठिकाणी काय करतोय, थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बनणार आहे ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. थँक्यू.